अथर्वचं बोलणं झालंय डॉक्टरांशी, तू जाऊन डॉक्टरांना भेटून ये. पण काही म्हणा, माझा ना अजून विश्वासच बसत नाहीये. नाही म्हणजे झोपेत चालणं म्हणजे वेड्याचं लक्षण आहे ना हे. नर्मदा, एवढं काही झालेलं नाहीये मायाला. हो पण वहिनी काळजी वाटते ना. म्हणजे अशा अवस्थेत माणूस काही करू शकतो. नर्मदा, तिला आधार द्यायचं सोडून काय बोलतेस तू? हो हो. मीरा, चांगलंच कात्रीत पकडलंयस तू या मायाला. तिचं असं झालंय, इकडे आड तिकडे विहीर. माया, उद्या सकाळी डॉक्टरांना भेटून ये. तुला जो काही त्रास होतोय त्याच्यावर लवकरात लवकर उपचार झाले तर जास्त बरं होईल. आजपर्यंत तू त्याची औषधं घेत होतीस, पण सगळ्यांपासून लपवून. तू नॉर्मल नाहीयेस हे सगळ्यांसमोर जाऊन कबूल करायचं. तू जर असं केलंस तर मग तुला त्या गोळ्या घ्याव्या नाही लागणार. नाही नाही दादासाहेब, माझी ट्रीटमेंट सुरू आहे. म्हणजे मला डिप्रेशनचा त्रास आधीपासून होताच, त्यासाठी मी गोळ्या औषधं घेत होते, फक्त मध्ये त्या बंद झाल्या. म्हणजे असं होत होतं मला अधूनमधून डिप्रेशनमुळे. म्हणजे अचानक राग यायचा, मूड स्विंग्स व्हायचे, माहीत नाही वाईट वाटायचं, म्हणजे कळायचं नाही, एकदम मी सॅड राहायचे. अचानक कुठेतरी निघून जावंसं वाटायचं. आणि म्हणजे मध्ये मी गोळ्या बंद केलेल्या ना, म्हणून मला त्रास झाला. नाही म्हणून मला तो त्रास होत होता. पण मी आता पुन्हा औषधं सुरू करते, मग त्रास नाही होणार. माया, म्हणजे तुझा त्रास आणखीन वाढू नये एवढंच वाटतंय आम्हाला. आय नो अनन्या, थँक्यू सो मच. पण डोंट वरी, मी माझं मेडिकेशन पुन्हा सुरू करेन, मग त्रास नाही होणार. दादासाहेब, मी येऊ?